बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये देखील भाजपनं भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला आहे। भाजपनं आज बांगलादेशमधील हिंदूंच्या अत्याचाराविरोधात राज्यभरात मोर्चे काढण्यास सुरुवात केलेली आहे। संभाजीनगर, सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावतीमध्ये आतापर्यंत मोर्चे निघालेले आहेत। त्याचबरोबर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, विविध भागांमध्ये आज दिवसभर भाजप मोर्चे काढणार आहे। ही चार दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगर, सिंधुदुर्ग, नाशिक आणि अमरावतीमध्ये भाजपनं बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चे काढलेले आहेत। सिंधुदुर्गमधील मोर्चामध्ये दीपक केसरकर, त्याचबरोबर राणे बंधू हे देखील सहभागी झालेले होते। संभाजीनगरमध्ये देखील भाजपनं आक्रमक असा मोर्चा काढलेला होता। नाशिकमध्ये देखील हा मोर्चा काढण्यात आलेला होता। नाशिकमधील भाजपच्या मोर्चामध्ये साधू संत देखील सहभागी झालेले होते। त्याचबरोबर अमरावतीमध्ये देखील भाजपनं मोर्चा काढलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशामध्ये होत असलेल्या हिंदूंच्या विरोधातलं एक आंदोलन उभं केलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकल हिंदू समाजाचे बांधवमध्ये दाखल आहेत। त्यामध्ये जर आपण पाहतो की महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती। हातात फलक घेऊन बांगलादेश की अत्याचार मानवता होई शर्मसार असे अनेक फलक घेऊन या ठिकाणी महिला दाखल झाल्या होत्या। त्यांच्या आपण या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, आज तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहात? बांगलादेशमध्ये होणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंच्यावर जो अत्याचार होत आहे त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने आज येथे आंदोलन आयोजित केलेला आहे। आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने हा जो अल्पसंख्याकांवर जो होणारा अत्याचार आहे, त्याचबरोबर मानवाधिकारांचं जे हनन आहे आणि लोकशाहीची जी हत्या आहे, ह्या सर्वांच्या निषेध करण्यासाठी आज सर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व धर्म पंथाच्या समाजाने एकत्र येऊन निषेध व्यक्त केलेला आहे। खरंच जगात मोठा धर्म म्हणजे मानवतावादी आहे आणि मानवतावादी हा सर्वांनीच प्रत्येक मानवाने प्रत्येक समाजाच्या आणि धर्माच्या यांनी स्वीकारला पाहिजे। आणि या मानवता हा धर्म स्वीकारण्यासाठीच आणि हिंदूंवर जो अत्याचार होत आहे याचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व महिला आणि पुरुष याचा आम्ही निषेध करतो। आपण पाहू शकतो अजूनही काही महिला आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण। काय सांगाल तुम्ही, आज या आंदोलनात तुमचा सहभाग होता? या आंदोलनात खरं म्हणजे आम्ही सगळ्यांनी सहभागी झालेलो आहे, पण आम्हाला याचा अतिशय संताप येत आहे या घटनेचा। एक हिंदू म्हणून आम्ही किती दिवस सहिष्णु राहायचं, किती दिवस आम्ही हे अन्याय अत्याचार सहन करायचं? कुठे गेले? हिंदूंवरील अत्याचार जो होत आहे बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ यात्रा आपण बघतो आहोत सिंधुदुर्गामध्ये। आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयावर येथे आता ही एक बैठक देखील होईल आणि त्या संबोधतील या संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आहेत, तसंच यामध्ये दीपक केसरकर सावंतवाडीचे आमदार हे देखील सहभागी झालेले आहेत। आमदार नितेश राणे आहेत, हिंदुत्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार नितेश राणे हे देखील यात्रेमध्ये सहभागी आहेत। आपण बघतो ही सिंधुदुर्ग नगरीच्या या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते सिंधुदुर्ग नगरी ओरस मुख्यालयापर्यंत ही यात्रा आता ही पायी काढण्यात आलेली आहे। सर्व जे मोठ्या संख्येने हिंदू बांधव आहेत ते इथे सहभागी झालेले आहेत। आपण दीपक केसरकर आहेत आपल्यासोबत। आणि बांगलादेशमधल्या हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे हीच भावना घेऊन हे सगळे हिंदू बांधव एकत्र झालेले आहेत। आणि माझी खात्री आहे की विश्वनेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब याची दखल घेतील आणि योग्य अशी कारवाई ही बांगलादेशच्या संदर्भात आणि त्यांच्याशी बोलणी आधीच चालू आहेत, त्याला अधिक गती मिळेल। हिंदू समाज जो बांगलादेशमध्ये आहे, ज्या अडचणीत आहे, जो अत्याचार त्यांच्यावर होतोय, तो आपल्या सरकारला हिंदूंचा आवाज ऐकवण्यासाठी, हिंदूंची ताकद दाखवण्यासाठी हा एक प्रयत्न आमच्याकडून आहे। हिंदू समाज जसा आपल्या देशात जगतोय, राहतोय मानाने सन्मानाने, असं जगभरामध्ये जिथे जिथे आपला हिंदू समाज आहे त्यांच्यावर कसलाही अत्याचार होता कामा नाही, ते कसलीही अडचण त्यांच्यावर येता कामा नाही, यासाठी हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे। हिंदू एकत्र आला तर काय करू शकतो
हे अख्ख्या जगाला दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुतडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग. नाशिकमध्ये देखील हिंदू संघटना या रस्त्यावर उतरलेल्या होत्या. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये देखील आक्रमकरित्या मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये साधू संत देखील सहभागी झालेले होते. हिंदूंच्या माध्यमातून मोर्चा काढला जातोय. बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक महिला असतील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. जोरदार जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाजपच्या आमदार सीमा हिरे या देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. एकूणच जर बघितलं तर जोरदार या सगळ्या दरम्यान हिंदूंच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बोलणार आहोत. भाजपच्या आमदार सीमाताई आहे. सीमाताई, मोर्चात सहभागी झालेले आहेत, काय भावना आहे? आज सर्व हिंदूंची ताकद काय आहे हे आम्ही या मोर्चाद्वारे दाखवतो आहोत. हिंदू रक्षा मोर्चा या मोर्चाचं आयोजन इथे केलेलं आहे. बांगलादेशामध्ये अतोनात अत्याचार, अतोनात अन्याय हे महिलांवर असतील, हिंदू लोकांवर असतील, हे मोठ्या प्रमाणात होत आहेत. जगामध्ये अनेक ठिकाणी हिंदू राहतात, तर ह्या हिंदूंना कळायला पाहिजे की त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला भारतात जो हिंदू राष्ट्र आहे त्या हिंदू राष्ट्राकडनं त्या निषेध व्यक्त केला जातो आहे. कारण की जेव्हा इतर लोक आपल्या देशात स्थायिक आहे त्या लोकांचं जेव्हा आपण रक्षण करतो तेव्हा त्या बांगलादेशाची जबाबदारी आहे की त्यांनी हिंदूंचं रक्षण करणं अपेक्षित आहे. त्यांनी अशा प्रकारचे महिलांवरती अत्याचार करून कुठल्याही प्रकारचा उगाच भारताशी पंगा घेऊ नये एवढंच त्यांना सांगणं आहे. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज अमरावतीमध्ये देखील निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जयस्तंभ चौकातून या निषेध मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघणार आहे. आपले सगळे हिंदू लोक एक होऊन त्या चौकावर उपस्थित राहून जे बांगलादेशवर ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार करण्यात आलेले आहेत ते थांबवण्याकरिता, त्याचा निषेध करण्याकरिता आपण सगळे तिथे या संध्याकाळी 4 वाजता आणि या निषेधार्थ रॅलीला हिंदुत्व म्हणून, हिंदू म्हणून याचा निषेध करण्याकरिता मी तिथे जाणार आहे. आपण सुद्धा सगळे या, फक्त नारे नको, हिंदूचे पाठीशी उभे राहून आपला परिवार समजून त्यांच्या पाठीशी आपला सपोर्ट दाखवा. जय श्रीराम.